श्री स्वामी समर्थ. कधी कधी आपल्याला रात्रभर झोप येत नाही आणि आपल्या डोक्यात काही ना काही विचार चालूच असतात. आणि अशा वेळेला आपण एखाद्या गोष्टीकडे एकटक बघितलं तर आपल्याला असं जाणवतं की त्या गोष्टी आपल्याशी संवाद साधत आहेत. माझंही असंच झालं. रात्री 1 वाजेपर्यंत मी जागी असताना एकटक भिंतीकडे पाहत होते आणि जणू त्या भिंती माझे संवाद साधत आहेत असा मला भास होत होता. तो झालेला भास आणि आमच्यातील संवाद मी कागदावर उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. कवितेचं शीर्षक आहे बोलक्या झाल्या भिंती. बोलक्या झाल्या भिंती रात्री 1च्या सुमारास. बोलक्या झाल्या भिंती रात्री 1च्या सुमारास. बोलल्या मजला काय विचार करतेस तू मनात. उघडे ठेवून नयन तू का पाहतेस आम्हास. दृष्टही लागेल बाई आमची आम्हास. झोप तू आता बघ जग झोपले सारे. झोप तू आता बघ जग झोपले सारे. विचारांचे जाळे तुझे करून टाक मोकळे. उगवेल सोनेरी दिवस तुझ्याही आयुष्यात. उमलतील शब्द सुमने तुझी प्रत्येकाच्या मनात. धीर सोडू नकोस तू. धीर सोडू नकोस तू. कास धर प्रयत्नांची. उचंबळून येतील लहरी तुझ्याही दारात. भावनांचा बांध तुझा कसा येतोय दाटून. भावनांचा बांध तुझा कसा येतोय दाटून. कर एकदा तो मोकळा वाहून जाऊ दे सागरात. आठवण येते तेव्हा तुला तुझ्या बालपणीची. आठवण येते जेव्हा तुला तुझ्या बालपणीची. मग मन तुझे हिंडू लागते त्या माहेरच्या अंगणात. धन्य तुझी आजी माऊली. धन्य तुझी ती आजी माऊली. धन्य तुझे मायबाप. शब्द दिला होतास त्यास तू. नाव कमवेन तुमचे सगळ्या जनसागरात. ना म्हणले तू कधी चांगले जगास. ना म्हणले कधी तू चांगले जगास. हिनवले कायमच होतास. म्हणूनच हाच तर फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात. म्हणून तर हाच तर फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात. धन्यवाद.